दिसत नाही, झालंय चालू. हो मी स्टॅपलरची पिन कुठे? स्टॅपलर कुठे आहे? स्टॅपलर ग्लू गन कुठे आहे? काय कुठे? स्टॅपलर ग्लू गन पिशवीतच आहे बघ. नाही आहे बघ. वाकडा दिसते, वाकडे दिसते. स्क्रीन वाकडी दिसते. बरोबर आहे ना. हे बघ. हा झाली. हॅलो फ्रेंड्स, आज मी फर्स्ट टाइम लाईव्ह आलेली आहे. लाईव्ह मध्ये आज मी तुम्हाला मेकअप दाखवणार आहे. लवकरात लवकर जॉईन व्हा सगळ्यांनी. पाच मिनिटात आपण मेकअप स्टार्ट करू. तुमच्या फ्रेंड्सला कोणाला मेकअप शिकायचा असेल तर प्लीज त्यांना जॉईन व्हायला सांगा लाईव्हला. हाय अश्विनी. हाय श्रद्धा. पाच मिनिटात मी मेकअप स्टार्ट करणार आहे. हाय पूनम. हाय वैभवी. तुमच्या फ्रेंड्सला पण लाईव्ह शेअर करा, म्हणजे जेणेकरून अजून लाईव्हला जॉईंट होतील. तुला पण मेकअप शिकायचंय का? तुला पण शिकायचंय मेकअप? फर्स्ट टाइम लाईव्ह येते, त्याच्यामुळे काय चुकलं तर सांगा मला जरा. वाईफला शिकायचंय का? पाठवा मग आमच्याकडे मेकअप शिकायला बदलापूरमध्ये.
फर्स्ट ना आपण आता मेकअप आपला स्टार्ट करूया. मेकअप आपण आपला स्टार्ट करूया. मी पहिले फेस माझा क्लीन करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यानंतर मी लेन्स लावलेले आहेत. लेन्स लावल्यात, हा फ्रेश लुकच्या लेन्स लावल्यात मी, ग्रे लेन्स. शेड आहे ग्रे, फ्रेश लुकची लुक यूज केली आहे मी. आता आपण फेस तर मी क्लीन केलेला आहे. आता मॉइश्चरायझर यूज करूया. तर माझी स्किन आहे ना, स्किन ड्राय झालेली आहे, त्याच्यामुळे ना मी हायड्रेटिंग स्प्रे यूज करते. हायड्रेट स्प्रे याच्यासाठी यूज करते की जेणेकरून आपल्या जी स्किन ड्राय झालेली आहे त्याला थोडा मॉइश्चर मिळेल, स्किन आपली हायड्रेट होईल. हाय ताई, हाय किट्टू. आता स्प्रे यूज केलेला मी. आता याच्यानंतर मी यूज करते मॉइश्चरायझर. सेटाफिलचा मॉइश्चरायझर यूज करते मी. माझी स्किन ड्राय झालेली आहे ना, त्याच्यामुळे मी क्रीम बेस मॉइश्चरायझर यूज करते. हे बघा, हा पण मॉइश्चरायझर यूज केलाय मी सेटाफिलचा. हा मॉइश्चरायझर तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही हा मॉइश्चरायझर यूज करू शकता. हा क्रीम बेस मॉइश्चरायझर आहे. मेकअप करताना पहिले सीटीएम करायला लागतं, क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर. ह्या गोष्टी जर 3 गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित केल्या तर तुमचा मेकअपचा जो बेस आहे तो चांगलाच होणार आहे. मॉइश्चरायझर यूज करून झालेलं आहे. आता याच्यानंतर आपण थोडा वेळ मॉइश्चरायझर स्किनमध्ये जाण्यासाठी थोडा वेळ द्यायचा, 1-2 सेकंद द्यायचे. त्याच्यानंतर मग आपण सीटीएम झालेला आहे मॉइश्चरायझर, क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर आपलं झालेलं आहे. आता माझ्या आहेत ना थोडे थोडे ओपन पोर्स आहेत, त्याच्यामुळे त्या ओपन पोर्सला मी पोर प्रायमरचा यूज करणार. जिथे जिथे माझ्या पोर्स आहेत ते बघा, तुम्ही बघू शकता, जिथे जिथे पोर्स आहेत माझ्या तिथे मी पोर प्रायमर यूज करणार. हे पोर्स जे आहेत, आपण हे पोर प्रायमर लावून पोर्स जे आहेत ते घालवू नाही शकत, पण त्यांना थोडे इनविजिबल करू शकतो आपण. त्याच्यामुळे आपण पोर प्रायमर यूज करायचे. जर पोर प्रायमर जर आपण यूज केला नाही तर मग आपले पोर जे आहेत ते जास्त विजिबल होतात. त्याच्यामुळे आपण पोर प्रायमर यूज करायचा. जिथे जिथे आपल्याला वाटतं आपल्या पोर्स झालेले तिथेच पोर प्रायमर यूज करायचा. आता आपण यूज करतोय करेक्टर. करेक्टर यूज करायला माझ्या आता एवढे
डार्क नाही आहेत. माझ्या पिगमेंटेशन नाही आहे एवढं, त्याच्यामुळे मी थोडंसंच करेक्शन करेन. हे यूज करते मी शॉपरेलचा करेक्टर पॅलेट आहे. हे बघा, शॉपरेलचं करेक्टर पॅलेट यूज करते मी, जेणेकरून माझे जे डार्क सर्कल जे आहेत ते हाईड होतील. हाय पूजा. आपला मंकी माउथ आहे ना थोडासा डार्कच असतो, त्याच्यामुळे मंकी माउथला आपण करेक्शन करून घेऊया. आता फेसला मी न्यूट्रलाइज करून घेते त्याच करेक्टर पॅलेट मधून. आता मी यूज करते फाउंडेशन. हा मी माझ्या शेडनुसार, माझ्या स्किन टोननुसार शेड तयार केलेली आहे. हाय ताई. हाय ऋषी. आता आम्ही मीडियम रेंजचंच फाउंडेशन यूज केलाय, फॉरएव्हर 52चा.
फॉरेवर 52चा फाउंडेशन मी यूज केलाय. फॉरेवर 52 आणि PSCचा फाउंडेशन मी यूज केलाय. हाय क्वालिटीचा फाउंडेशन यूज केलेला नाहीये, तरी पण तुम्ही बघू शकता मेकअप आपला कसा होतो. मान देखील कव्हर करायची, नाही तर काय होतं, चेहरा दिसतो गोरा आणि मान दिसते काळी, त्याच्यामुळे मान देखील कव्हर करायची. बघा, आपण हे फाउंडेशन यूज केलंय. फॉरेवर 52चा यूज केलेला आहे आणि PSCचा यूज केलाय. PSCचा HD फाउंडेशन यूज केलेला आहे आणि फॉरेवर 52चा फाउंडेशन यूज केलेला आहे. मीडियम याचंच फाउंडेशन यूज केलंय आपण. मान देखील आपण कव्हर करायची आहे, नाहीतर मग काय होतं, मान काळी दिसते आणि चेहरा गोरा दिसतो. आपलं फाउंडेशन लावून झालेलं आहे. आता आपण याला पावडरने लॉक करायचे. तुमची पावडर लॉकिंग जी खूप महत्वाची आहे. आता आपण याला पावडरने लॉक करू. तुम्ही बघू शकता सगळीकडे माझं फाउंडेशन पूर्ण व्यवस्थित लागलेलं आहे. आता आपण याला पावडरने लॉक करू. मी ट्रान्सल्युशन पावडर वापरलेली आहे पावडर लॉकिंग करण्यासाठी. पावडर लॉकिंग जी आहे ती व्यवस्थित करायची, जेणेकरून आपला बेस कुठेही ओला राहणार नाही. बेस केलेला पावडर लॉकिंगच मेन महत्वाची असते. तुम्ही आता बघू शकता आता आपण ब्लशर करूया.
थोडासा फेस आपण कॉन्टर करून घेऊया. कॉन्टोरिंगने काय होतं, आपल्या फेसचं आहे फीचर्स आपले व्यवस्थित दिसतात. त्याच्यामुळे थोडं कॉन्टर करून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता हा फेस या साईडचा फेस बघा. आता आपण या साईडला कॉन्टोर केलेला आहे. त्याच्यामुळे या साईडच्या फेसची फिनिशिंग बघा आणि या साईडच्या फेसची बघा. हॅलो फ्रेंड, आपला ना 1 मंथचा बेसिक टू ॲडव्हान्स क्लास स्टार्ट होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्किन नॉलेज, व्हॅनिटी नॉलेज, फाउंडेशन कसं रेडी करायचं, फाउंडेशन कसं मिक्सिंग करायचं, कोणत्या स्किन टोनला कोणतं फाउंडेशन जाईल, कोणत्या स्किन टोनला कोणतं मॉइश्चरायझर जाईल, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहेत. आता आपण आयब्रो डिफाईन करून घेऊया. आयब्रो डिफाईन करण्यासाठी मी वापरते ॲनास्टासियाचा डिफायनर, आयब्रो डिफायनर, डार्क ब्राऊन शेड. मी डार्क ब्राऊन शेड यूज करते आयब्रो डिफायनरचा. वन मंथच्या क्लासमध्ये आपलं साडी ड्रेपिंग,
नऊवारी साडी, सहावारी साडी, गुजराती, बंगाली या सगळ्या साड्यांचं ड्रेपिंग आपण क्लासमध्ये शिकवणार आहे. हाय विद्या. आता मी इथे ब्राऊन शेड यूज करते आय मेकअपसाठी. आय मेकअप मी लाईटच करणार आहे, जेणेकरून आपण नॉर्मली रोज जर मेकअप केला तर आपण अशा प्रकारे हा आपला मेकअप रेडी होऊ शकतो आपण. ब्राऊन शेडचा यूज करे, जेणेकरून आपले डोळ्यांना चांगला लुक येईल. लाईट ब्राऊन कलर यूज केलाय मी. हॅलो, मेकअप शिकून घे. तोच कलर मी खाली डोळ्यांना फिरवते. त्या मोबाईलवर कसं दिसतंय नेत्रा? दोघांनी बंद केलं. आता आपण लायनर लावू. मी लायनर यूज करते लॅक्मीचा, ॲब्सोल्यूट लॅक्मी लिक्विड लायनरच यूज करते मी.
काजळ यूज करते मी, रेनेचं काजळ यूज करते मी हे. हा, तिला शिकू दे मग त्रिशूला. त्रिशूला दाखव आत्या कशी मेकअप करते ते. रेनाचं झेड ब्लॅक काजळ यूज केलंय मी, मिडनाईट. मला माहिती नाही कसा आहे तो, फर्स्ट टाइम यूज केलाय. आता मी यूज करतेय मस्करा, फेरा ऋषीचा मस्करा यूज करतेय मी. खूप छान मस्करा आहे हा फेरा ऋषीचा. मोबाईलवर कसा दिसतो लाईव्ह दाखव. हा, चांगला दिसतो. हा बघा, हा मी मस्कारा यूज करतेय मी, फेरा ऋषीचा मस्कारा यूज करतेय. हा हा वॉटरप्रूफ मस्कारा आहे. आता लावूया आपण लिपस्टिक. लिप लायनर पण मी फेरा ऋषीचं यूज करतेय. आधी आपण ओठांना आहे ना बॉर्डर लाईन काढून घेऊया. लिपस्टिक पण मी यूज करते मॅकेजमियाची. मॅकेजमियाची पण लिपस्टिक खूप मस्त आहे. मिनी लिपस्टिक आहे मॅकेजमियाची. आपला मेकअप डन झालेला आहे. मी अजून स्प्रे पण केलेला आहे, तरी तुम्ही बघू शकता मी चेहऱ्याला हात लावते तरी पण मेकअप आपल्या हाताला लागत नाहीये. हे बघा, बघू शकता. अजून मी कोणताही स्प्रे यूज केलेला नाहीये. हे बघा, मेकअप हाताला लागत नाहीये. आणि आपला आता क्लास स्टार्ट होतोय ऑगस्ट पासून. जर कोणाला मेकअप शिकायचा असेल, हे बघा, हे बघू शकता. आपला वन डेचा पण मी सेल्फ मेकअपचा पण क्लास ठेवणार आहे. सोनू लाईव्ह चालू आहे ना, काय असं वेड्यासारखं करते. हे बघा, बघू शकता मेकअप. मी अजून स्प्रे पण मारलेला नाहीये, फक्त पावडर लॉकिंग केलेली आहे. आणि ती पण ह्या पावडरने पावडर लॉकिंग केली RCMA ची, जी तुम्हाला तुम्ही सहज घेऊ शकता. ही पावडर RCMA ची पावडर यूज केलेली आहे मी. हाय क्वालिटी मध्ये नाहीये ही. आणि ही पावडर मी आज यूज केलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही बघू शकता मेकअप माझा हाताला लागत नाही. हे बघा,
हे बघा, कुठेही मेकअप हाताला लागत नाहीये. आता मी स्प्रे करते. मी फिक्सर यूज करते मॅकचा. मेकअप आपला डन झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला मेकअप? तुम्हाला पण जर क्लास जॉईन करायचा असेल, आपला 1 मंथचा देखील क्लास चालू होतोय ऑगस्ट पासून आपला 1 मंथचा क्लास चालू होतोय. जर तुम्हाला कोणाला क्लास करायचा असेल तर मला मेसेज करा किंवा माझा नंबर मी दिलेला आहे त्या नंबरवर मला कॉल करून तुम्ही इन्क्वायरी पण करू शकता. आणि आपला सेल्फ मेकअपचा पण मी 1 डेचा क्लास ठेवणार आहे. जर कोणाला सेल्फ मेकअपचा जर क्लास करायचा असेल तरी पण मला तुम्ही मेसेज करू शकता, जेणेकरून आपण 1 दिवसाचा आपला सेल्फ मेकअपचा क्लास ठेवूया. कसा वाटला तुम्हाला मेकअप? प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. हे बघा, आवडला ना? मेकअप आपला डन झालेला आहे. तुम्ही बघू शकता, कुठेही मेकअप असा जास्त दिसत नाहीये की भरपूर. थँक्यू पूनम. आपण ग्लॉस लावूया. ग्लॉस छान दिसते ना? खूप वर्षातून मेकअप केलाय. नवीन सुरुवात. थँक्यू ज्योती. हे ग्लॉस यूज केलंय मी, शॉपरेलचं ग्लॉस आहे. हाय रेश्मा. हाय सुषमा. कसा वाटला तुम्हाला मेकअप? प्लीज कमेंट करून कळवा कसा वाटलाय. आणि आपला 1 मंथचा क्लास चालू होणार आहे ऑगस्ट पासून. जर कोणाला मेकअप शिकायचा असेल किंवा सेल्फ मेकअपचा पण आपला क्लास स्टार्ट होणार आहे. 1 दिवसाचाच क्लास आहे सेल्फ मेकअपचा. तो पण करायचा असेल तरी मला तुम्ही मेसेज करा. आणि 1 मंथचा पण आपला क्लास फ्रेश लुकचा यूज केलेत. फ्रेश लुकची लेन्स आहे ग्रे शेड. वन मंथचा पण आपला बेसिक टू ऍडव्हान्स क्लास स्टार्ट होणार आहे.
तर तो क्लास आपला ऑगस्टपासून स्टार्ट होणार आहे. कोणाला जर मेकअप शिकायचा असेल, मेकअप इंडस्ट्रीमध्ये पुढे जर्नी करायची असेल तर तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता. आणि मी माझ्या क्लासमध्ये तुम्हाला पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स हँड्स ऑन प्रॅक्टिस, माझं पूर्ण लक्ष तुमच्याकडेच राहणार आहे. तुम्ही कसा ब्रश फिरवता, कसा नाही फिरवता, सगळं पूर्ण नॉलेज मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्ही मेकअपमध्ये चांगले ट्रेन व्हाल. आणि सेल्फ मेकअपचा जरी क्लास करायचा असेल तरी मला कमेंट करा. मी 1 दिवसाचा तुमच्या याच्यानुसार सेल्फ मेकअपचा मी 1 दिवसाचा क्लास ठेवेन, जेणेकरून तुम्हाला कधी कुठे जायचं असेल, काय असेल तर तुम्हाला दुसऱ्याची गरज नाही लागणार. तुम्ही स्वतः तुमचा मेकअप करू शकता. थँक्यू. चला बाय.